फ्रेंड, आज आपण बनवणार आहोत शेपूची भाजी। त्यासाठी मी कढईत तेल टाकून घेतलेलं आहे। आता मी जिरे मोहरी टाकून घेणार आहे। जिरे टाकले आणि लसूण टाकून चांगलं तडकल्यानंतर आपण शेपूची भाजी धुवून घेतली। सर्व भाजी टाकून घ्यायची। जिरे चांगले तडके द्यायचे कारण ते भाजी चांगली लागते। सर्व भाजी टाकून घ्यायची। मिक्स करून घेऊया। केल्यानंतर आपण मुगाची डाळ आपल्याला लागेल तेवढे टाकायचे। मिरची आपल्याला लागेल तेवढेच टाकायचं। चवीनुसार मीठ। मिक्स करून सर्व मिक्स करून घेतल्यानंतर आपण राहू द्यायचं भाजी शिजेपर्यंत। मिक्स करून घ्यायचं। यात मी डाळ शिजायपुरतं पाणी ओतलेलं आहे। आता आपण डाळ शिजून घेऊया। मी यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे। बघू शकता शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे 2 चमचे। परत मिक्स करून घेणार आहे। तर डाळ शिजल्यास बघूया। तर मी असंच डाळ शिजू देणार आहे 5-10 मिनिट। बघूया आपली भाजी शिजत आलेली आहे आणि 2 मिनिट शिजून आपल्या अशा प्रकारे आपली भाजी आहे त्याची डाळ शिजलेली आहे। आता आपण सर्व करू शकतो। अशाच नवीन रेसिपीसाठी लाईक आणि शेअर करा। थँक्यू।